रामकृष्ण हरी माझ्या रामकृष्ण हरी माऊली माझ्यासोबत हरिभक्त मी बोलतो ना, माझ्यासोबत हरिभक्त परायण अनिल काशीनाथ दाभणे आहेत. हे राहायला अरिवलीला आहेत. त्यांचा दुधाचा व्यवसाय आहे. प्रत्येक दिवशी साधारण 8:30 पर्यंत ते आपल्या गोकुळमधल्या सगळ्या दुकानदारकाला किंवा घरीमध्ये कुंजाला असेल तिथे दुधाचा व्यवसाय करतात. आज पहिली वेळ आपल्या या गोकुळ कॉम्प्लेक्समधून अरिवलीमधून आपल्या 100 रुपये का होईना पर तोहफा देने वाली की नियत देखी जाती है, तोहफे की किंमत नाही. त्याप्रमाणे आपल्या मुंबई ते पंढरपूर दिंडीसाठी त्यांनी आपले हे 100 रुपये नाममात्र आपल्या वारकऱ्यांच्या सेवेला सहकार्य केलेलं आहे. मी माऊलीला प्रार्थना करतो, त्यांच्याही आळंदीपासून 5-6 वाऱ्या झालेल्या आहेत, त्यांनाही आपल्या संप्रदायाचं अधिक ज्ञान आहे. मी आपलं सहज त्यांना सकाळी विचारलं, बोला आता माऊली मी मुंबईला चालू आहे, पुन्हा फुलाची सेवा काहीतरी सुरुवात करायला का. त्यांनी विनालंब एकही क्षण विलंब न करता ताबडतोब 100 रुपयाची पावती फाडली. म्हणजे याचा अर्थ काय, पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसान जावे त्याच्या वंशात केव्हा कळे. या वारकरी संप्रदायाचं काय कार्य आहे त्या वारकऱ्याच्या सेवेला कळतं. खूप खूप धन्यवाद माऊली. रामकृष्ण. आता तुम्ही एक वाक्य बोला, तुम्हाला कसं वाटलं? ही मुंबई ते पंढरपूर, आपली मुंबई ते पंढरपूर दिंडी आहे. हे पंढरपूर, मुंबई ते पंढरपूर हे दिंडी पायी जाते, हे चांगला आनंद आहे. आणि ह्यो आनंद आयुष्यामध्ये कधीच 47 वर्ष आहे आणि 37 वर्ष आणि ह्यो आनंद कधीच भेटत नाही. ह्यो आनंद फक्त माऊलीच्या दिंडी भेटतो. फक्त पंढरपूर पायी दिंडीला जो आनंद सोला आणि तो पायी दिंडीत आहे निघते तेव्हा असा रुद्र भरून येतो का असं वाटतं आपण पायी दिंडीला जावा चालत. हेच आयुष्याचं भाग्य आहे. खूप छान, खूप छान. धन्यवाद माऊली. रामकृष्णारी. मी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो की तुमचा व्यवसाय अधिकचे समृद्ध व्हावा. जोडून या धन उत्तम व्यवहार. तुकाराम महाराजांनी अभंगात सांगितले की आपल्या सत्यकर्मानं आपलं धन जोडायचं असतं, व्यवसाय करायचा असतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं, चांगल्या विचारानं, चांगल्या नीतीनं आणि चांगल्या आपल्या या अंतःकरणातून व्यवसाय करायचा असतो. खूप छान. धन्यवाद माऊली. रामकृष्ण. नमस्कार.